या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं की ज्या व्यक्तीला वेट लॉस करणं अपेक्षित आहे त्या व्यक्तीने स्वतः दृढ निश्चय करणं आवश्यक असतं की मला माझं अतिरिक्त वाढलेलं वजन कमी करायचंच आहे। आणि तसेच त्या व्यक्तीने ते वजन का वाढलं आहे, आपलं वजन अतिरिक्त का वाढलं आहे याचं कारणही शोधणं अत्यंत आवश्यक असतं। नमस्ते, मी डॉक्टर शीतल स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे जहागीरदार्स किचन अँड लाईफस्टाईल। आज आपण वजन नियंत्रित ठेवणे ह्या विषयाशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे आपला दैनंदिन जीवनातील आहार। आणि आहार हा घटक वेट लॉस प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचा, म्हणजे माझ्या हिशोबाने आहार ह्या घटकाचा रोल वजन नियंत्रित ठेवण्यामध्ये जवळजवळ 80% एवढा असतो। आणि हो, खरंच आपल्या दैनंदिन आहारावरच आपलं वजन मेंटेन राहणं किंवा वजन वाढणं किंवा कमी होणं हे जवळजवळ 80% एवढं अवलंबून असतं। आज आपण आहाराविषयी अत्यंत बेसिक असा नियम जो सर्वांनाच लागू होतो तो डिस्कस करणार आहे। जसे की आहाराच्या ज्या आपण वेळ ठरवलेल्या आहेत, नाश्ता, त्यानंतर दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर। तर ब्रेकफास्ट आणि लंच हे जरा हेवी असलं तरीही चालू शकतं, परंतु डिनर हा विषय असा आहे की रात्रीचं आपलं जेवण झालं की त्यानंतर आपल्या शरीराला अजिबातही कष्ट नसतात। एकदा रात्री जेवण केलं की आपण मस्त आरामात झोपणार असतो, लोळणार असतो। त्यामुळे डिनर हे होता होईल तेवढं तुम्ही हलक्यात हलकं घेण्याचा प्रयत्न करा। ब्रेकफास्ट आणि लंच यामध्येही तुम्ही ज्या रेसिपीज वापरणार त्या अगदी पोषक तत्वांनी परिपूर्ण असाव्यात, परंतु वेट गेन होईल असे काही इन्ग्रेडियंट्स ह्या पदार्थांमध्ये जे तुम्ही ब्रेकफास्ट आणि लंचसाठी खाणार आहात त्यामध्ये अजिबात वापरले जाणार नाहीत। ह्या गोष्टीची तुम्ही नक्की काळजी घ्या। मी माझ्या चॅनलवर सतत वेट लॉससाठीच्या बऱ्याचशा रेसिपीज शेअर करत असते। तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन त्या रेसिपीज नक्की बघू शकता आणि त्या तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये तुमच्या वेट लॉस प्रक्रियेमध्ये तुम्हाला खूप जास्त मदत करू शकतात। तर वेट लॉस करण्याचा एकदा दृढ निश्चय केला की आपल्याला आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये अगदी हळूहळू योग्य असे बदल करणंही आवश्यक असतं। जसे की तुम्ही जर गव्हाची पोळी खात असणार तर हळूहळू त्या पोळीला तुम्ही ज्वारी किंवा बाजरीची भाकरी किंवा मग वेगवेगळ्या धान्यांपासून म्हणजे मिक्स धान्यांपासून जी भाकरी केली जाते ती भाकरी, नाचणीची भाकरी, ह्या पदार्थांनी तुम्ही पोळीला रिप्लेस करू शकता। हळूहळू करत जर तुम्ही एका वेळेला 2 पोळ्या खात असणार तर हळूहळू अर्धी करत पोळीचा डोस तुम्ही कमी करा। म्हणजे ती जी अर्धी पोळी तुम्ही कमी करणार आहात त्याऐवजी तुम्ही मग ज्या पदार्थांनी वेट गेन होणार नाही असे पदार्थ आहारामध्ये त्यांचा समावेश करा। जसे की काकडी, गाजर, टोमॅटोज, लेट्यूस, त्यानंतर सगळे सॅलड ह्या घटकाखाली येणारे पदार्थ तुम्ही त्या कमी केलेल्या अर्ध्या किंवा 1 पोळीच्या जागेवर तुम्ही त्याचं सेवन करू शकता। तसेच भरपूर प्रमाणात ताकाचं सेवन करणं ही एकदम छान असतं। आणि हे जे पदार्थ असतात ना, सॅलड्स आणि हे ताक वगैरे, तर त्याच्याने आपल्या पोटाला फुलनेस येतो आणि मग जेवण त्या प्रमाणामध्ये त्या पटीमध्ये कमी केलं जातं। अशा प्रकारे ब्रेकफास्ट आणि लंच ह्या दोनही गोष्टी आपण अगदी पोटभर आणि व्यवस्थित घ्यायच्या आहेत, परंतु ज्या पदार्थांनी वजन वाढणार नाही, वजन अतिरिक्त वाढणार नाही अशा पदार्थांचा समावेश ह्या ब्रेकफास्ट आणि लंचमध्ये आपल्याला करायचा आहे। आणि डिनर होता होईल तेवढं स्किप करण्याचा प्रयत्न करायचा, परंतु ज्यांच्याकडून डिनर स्किप करणं शक्य नाही त्यांनी डिनरमध्ये अगदी हलके फुलके पदार्थ जसे की मुगाची डाळ, अख्खे मूग, तसेच मुगाच्या डाळीची खिचडी
किंवा अर्धीच ज्वारीची भाकरी ह्या सगळ्यांचा समावेश, म्हणजे जे पदार्थ पचायलाही हलके आहेत आणि जे पदार्थ घेतल्यामुळे सेवन केल्यामुळे वजन वाढण्याची शक्यता अतिशय कमी असते। परंतु डिनर जर तुम्ही करणार असणार तर मात्र एक बेसिक नियम लक्षात ठेवायचा, तो म्हणजे संध्याकाळी 7-7:30च्या आत तुम्हाला रात्रीचं जेवण करायचं आहे आणि 7-7:30 नंतर मात्र तुम्ही फक्त पाणी प्यायचं। त्यानंतर अतिच भूक लागली तर तुम्ही एक मध्यम आकाराचा कप किंवा मग एवढं कोमट दूध पिऊन झोपू शकता। परंतु लक्षात ठेवायचं, जे लोक वेट लॉस ह्या प्रक्रियेमध्ये आहेत, जे लोक अगदी वजन कमी करण्याचा ज्यांनी दृढ निश्चय केलेला आहे, त्यांनी मात्र लक्षात ठेवायचं, संध्याकाळी 7-7:30 नंतर मात्र अजिबातही जेवणाचा विचारही मनामध्ये आणायचा नाही। अशा प्रकारे अतिरिक्त वाढलेलं वजन कमी करण्याचा ज्यांनी निश्चय केलेला आहे त्यांनी मात्र एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची, जी आहाराशी संबंधित आहे, की शरीरावर अन्याय होईल अशी कोणतीही गोष्ट आपण करायची नाही। जसे की जो तुमचा गैरसमज असतो की उपाशी राहिल्याने माझं वजन कमी होईल, तर असं अजिबातही नसतं। उपाशी राहण्याने तुम्ही तुमच्या शरीरावर खूप मोठा अन्याय करत असता। आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज आपल्याला वेट लॉस असू द्या, वेट मॅनेजमेंट असू द्या, कोणतीही प्रक्रिया असू द्या, डे टू डे ॲक्टिव्हिटीज तर आपल्याला करायलाच लागतात। आपले कामही आपल्याला चुकत नाहीत। मग आपल्या कामासाठी आपल्याला जी एनर्जी आपल्या आहारामधून मिळत असते, ती एनर्जी जर तुम्ही उपाशी राहिले तर मिळूच शकणार नाही। त्यामुळे तुमच्या आहारावर व्यवस्थित लक्ष द्या। आपला आहार हा सर्व पोषक तत्वांनी परिपूर्ण असावा आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण असूनही वजन ज्या पदार्थांनी वाढणार नाही अशा पदार्थांचा आहारामध्ये समावेश असावा। चला तर मग आजच्यासाठी एवढंच। बाकी आहाराविषयीचे नियम आपण डिस्कस करूयात, पण ते ह्या पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक यू सो मच, बाय बाय।